राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्यासी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैस्यची। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 52वा अधिकार भेदाने कर्तव्य विचार। परमार्थामध्ये आल्यावर जो वेगवेगळ्या प्रकारचा बोध होतो कमी अधिक प्रमाणामध्ये बोध होतो पण कमी अधिक प्रमाणामध्ये। मग ज्याला जसा बोध झालाय तशी त्याची स्थिती असते वृत्तीची आणि त्या स्थितीवरून अधिकार पडतात। त्या स्थितीवरूनच अधिकार पडतात। क्लास त्याच्यावरच पडतात आणि मग त्या क्लासाला
ज्या ज्या क्लासाला जे जे कर्तव्य आहे ते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता विषय चाललाय कशाचा? कर्म आणि उपासना ह्या कोणी कराव्यात आणि कोणी करू नये, म्हणजे कोण्या क्लासाला तो विषय आहे, कोण्या वर्गाला तो विषय आहे. तेच या ठिकाणी सांगतात की तो विषय फक्त जो अतिमंद आहे आणि भोगामध्ये पूर्ण आसक्त आहे त्याच्यासाठीच कर्म उपासना ह्या सांगितलेल्या आहेत. आणि जो मंद अधिकारी आहे पण त्याला ज्ञानाची तीव्र इच्छा आहे, त्याला कर्म उपासनेची गरज नाही. ते आपण कालच्या वेळात पाहिलंच. मंद बोधवानाला कर्म उपासनेची आवश्यकता नाही. आज आपणाला विद्वानाला कर्म उपासना जरुरी आहेत का नाहीत हे पाहायचं आहे. विद्वान म्हणजे विद्वत्तेने म्हणजे ज्ञानाने, विद्वत विद्वान वान वान हा शब्द त्याच्या ठिकाणी विशेषता दर्शवितो. बलवान बलवान म्हणजेच ज्याच्याजवळ बल आहे, ताकद आहे, शक्ती आहे, शक्तिवान, हे वान प्रत्यय जे लागलंय. तसंच विद्वान, विद म्हणजे ज्ञान, ज्ञानवान आहे का? तसा विद्वानास मनन निधिध्यासनाचीही जरुरी नाही. आता मननाची नाही आणि निधिध्यासनाची नाही, तर श्रवणाची कुठली? मनन निधिध्यासनाची गरज नाही, तर त्याला श्रवणाची कुठून गरज मानावी? आणि श्रवणाची नाही, मननाची नाही, निधिध्यासनाची बी नाही, तर कर्म उपासनेची तिथं नाहीच नाही. परंतु मनन निधिध्यासनात विद्वान प्रवृत्त होतो, गरज नाही तरी पण प्रवृत्त होतो. मग का व्हावं त्यानं प्रवृत्त? त्याच्यामध्ये गरज तर नाही ना. मग त्यानं श्रवणही करू नये, कर्म उपासना तर करूच नाही, पण त्यानं श्रवणही करू नये, मननही करू नये, निधिध्यासनही त्यानं करू नये, त्यानं काहीच करू नये. नव्हे त्यानं जेवू सुद्धा नाही म्हणतात. ज्ञानवानानं त्यानं ज्ञानच खावं. म्हणजे ज्ञानवानाला म्हणतात तुम्हाला ज्ञान झाले तर आता जगात राहूच नका, तुम्ही कसं दिसायलात? मग इथं ज्ञान झाल्यावर तर मुक्त होतंय ना, मग तुम्ही मुक्त झालात ना, मग कसे दिसायलात? तुम्ही मरायला पाहिजे. अशी कल्पना अज्ञानी लोक करतात. पण मनन निधिध्यासनात विद्वान प्रवृत्त होतो, तो जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने प्रवृत्त होतो. जीवनमुक्तीच्या आनंदाच्या प्रवृत्तीने तो प्रवृत्त होतो, इच्छेमुळं. आता कसं आनंद जो आहे, आत्मानंद, हा आत्मानंद वृत्तीनं अनुभवाला येतो. कशाने? साधन काय? वृत्तीच आहे का? मग ती वृत्ती व्यवहारात
जे व्यवहारामध्ये विषय आहेत त्या विषयात राहते. कारण व्यवहार हा पूर्णतः त्याचा त्याग नाही, पूर्णतः त्याचा त्याग नाही, त्याचा काय केलाय, बाध केलाय, आहे का नाही. बाध करणे म्हणजे त्याच्याविषयीची आसक्ती निवृत्त झाली, त्या प्रपंचाविषयी आसक्ती निवृत्त झाली म्हणजे संसार बाधित केला, आणि बाधित करून तो संसाराच्या व्यवहारामध्ये त्याची वृत्ती लागलेली दिसते, है का नाही. पण तो त्या व्यवहारामध्ये विशेषत्वानं नसतो, आणि जरी असला तरी काही काळ असतो का तो सतत तोच विषय असतो त्याच्या वृत्तीमध्ये, व्यवहाराचाच, प्रपंचाचाच. थोडंफार जसं गंगातून जाताना कुठं घोट्यावर पाणी लागन, कुठं कमरा इतकं लागन, आणि पुढं गेल्यावर तर काहीच लागायचं नाही. तसा तो कधी व्यवहार करायला दिसेल, कधी परमार्थ करायला दिसेल, है की नाही. पण त्याच्या वृत्तीचा विषय तो नसतो. जरी दिसला तरी ते बाधित अनुवृत्तीने त्याचा तो विषय असतो. कसा, बाधित अनुवृत्तीने असतो, प्रवृत्तीने नसतो, है का नाही. म्हणजेच निवृत्तीमध्ये तो करतो. प्रपंच जो करतो कशात करतो, निवृत्तीमध्ये करतो. पण जगाला, जीवाला तो त्याच्यामध्ये प्रवृत्त झालेला दिसतो. कशात, प्रपंचातल्या विषयामध्ये जगाला, जीवाला तो दिसतो. मग त्याच्या ठिकाणी दोषदृष्टी जीवाची पडते, त्याच्या ठिकाणी दोष दिसतो. कारण मुक्त पुरुष प्रपंच करत नाही असं त्याला विपरीत ज्ञान झालेलं असतं जीवाला. मुक्त पुरुष संसाराचा आणि त्याचा काही संबंध नाही ना असं मानतो ना तो, है का नाही. पण मुक्त पुरुष काहीही करू शकतो, का तर मुक्त झालाय तो. कसं, मुक्तवान करतच नाही असं नाही, करतो पण बाधित वृत्तीनं करतो. एखाद्याच्या इथं 4-2 गडी आहेत आणि ते गडी काम करायला तर आवतं चालू येतं, आणि मालक येड्याला म्हणून आपला 4 वाजता गेला, आणि मग काही बाया होत्या कामासाठी, आणि त्या बायासोबत काही लेकरं बी होते, आडबांडगे लेकरं, है का नाही, मागं येत ना. मग मालक 4 वाजता आला. आता तिथं त्याचं 1-2 नंबराचं रान, नंबरात पाऊल ठुला की काडी दिसली की ते उचलायचा. रानात पडलेलं काडी, कचरा नाही, एखादं तणकट उगवलेलं मोठं झाड ते उपटायचा आणि धुऱ्यावर नेऊन टाकायचा. तसं ते उपटीत येडा करू लागला. तर त्या बाईसोबत आलेलं एक लेकरू होतं, ते म्हणलं, आई हे कोण आहे, ते बी काम करायलंय. ते म्हणली, बाबा ते मालक आहेत की, मालक आहे तो, आणि मग ते काम कसं करायले तर. ते म्हणले, त्याला नका करू म्हणून कोण म्हणेन, आणि करा म्हणून बी कोण म्हणेन. ते कोण आहेत, मालक आहेत ते, त्याला कोणी करा म्हणत नाही आणि नका करू बी म्हणत नाहीत. कशामुळं, त्याला नियम कोणीच करू शकत नाही.
ते म्हणले मग त्याला गरज नाही तर का म्हणून करायला तर हो गरज नाही त्याला ते करायची. आता आपल्याला कायला लावले, आम्हाला बाया म्हणल्या आम्हाला कायला लावले, आता आम्हाला तेच काम करायचंय ना, मग ते न कशाला करावते. पोरग म्हणते मग ते नका म्हणून करावते, त्याला इतकं मोठं रान आहे, इतके मोठे काम करायला लावले तर ते आज कामच करायला तर म्हणले बाप्पा त्याला कोण, त्याला कसं कोण सांगन करू नका म्हणून. हा करून ते ना, त्याला काही गरज नाही. हा पण ते केलं तर काय, केलं तर तेच आहे ना, ते काम केलं तर कोणाचं आहे ते, तेच आहे ना ते. आणि केलं तरी बी आणि नाही केलं तरी बी ते मनचे मालक आहेत, ते मनचे मालक आहेत. त्याला कोणी नियम काम कोणी सांगू शकत नाही, कारण ते नियम बाह्य आहेत, ते नियमातले आहे का नाही. आता ते नियमामध्ये राहू शकतात का, मग तसा विद्वान पुरुष हा नियमामध्ये राहू शकतो का, आणि जर राहिलाच तर तो नियमानं बांधला जाईल का नाही. मग नियमानं जो बांधला आहे तो मुक्त कशाचा आला, तो साधक म्हणावा लागेल. जो नियमामध्ये बांधला, ज्याला नियम करावेत लागायलेत, ज्याला सत्कर्म उपासना करावं लागायल्यात, श्रवण करावं लागायले, मनन करावं लागायले, निधिध्यासन करावं लागायले, हे काय झालंय, साधना झाल्या या. आणि मग जो साधनात आहे तो मुक्त का, जो साधनातीत झाला आहे तो मुक्त. आणि एकदा आत्मप्राप्ती साधकाला झाली की नंतर तो साधनातून निवृत्त होतो. तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपेशी. जेवण झाल्यावर पुन्हा काही खावासं वाटत नाही. असा विद्वान पुरुष कोणत्याही नियमामध्ये बांधल्या जात नसल्यामुळं तो मुक्त आहे. आणि मग अशा विद्वान पुरुषाला कर्म उपासना जर त्यानं नाही केल्या तर त्याला दोष लागेल का, मग कर्म आणि उपासना हा जो विधी आहे, हे जी साधना आहेत, ही साधनं विद्वानाला श्रुती सुद्धा सांगत नाही, म्हणजे वेद सुद्धा म्हणतो आम्ही त्याला नियम करू शकत नाही. त्यानं नाही केले तर त्याला पाप लागत नाही, आणि केले तर तो पुण्यही घेत नाही. मग त्याला कोण नियमात बसविणार आहे. अशी त्या पुरुषाची स्थिती झाल्यामुळं, वृत्तीची त्याची स्थिती देहीचं विदेही भोगुदशा या स्थितीला तो प्राप्त होतो. त्याला कोण नियमन करू शकेल. असा या विद्वानाचा वृत्तीचा भाव झालेला असतो. मग त्याला कोणताही नियम लागू होत नाही. तो जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने प्रवृत्त होतो. तो का करतो, जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने. वृत्तीमध्ये सतत आनंद राहीलच ही शाश्वती देता येत नाही, कारण वृत्ती ज्या विषयात असेल त्या विषयाकार होत असते. वृत्ती ज्या विषयात असेल त्या विषयाकार ती होते. मग ज्या विषयाकार झाली त्यावेळेस पहिला जो विषय असतो तो त्या वृत्तीमध्ये नसतो. मग आत्मकार वृत्ती ही जर प्रपंचातल्या विषयाकार वस्तूशी संलग्न पावली तर आत्मकाराचा जो काय बोध असतो वृत्तीमध्ये तो सामान्य होतो, आणि विशेष ते प्रपंचिक वृत्तीतला विषय होतो. पण तो सामान्य बोध जात नाही, तो असतोच तिथं. पण
जसं जेवताना तो जेवतो, जेवणातच लक्ष असतो. आणि जर समजा पोट भरलेलं असलं आणि कोणी वाढणारा आला त्यावेळेस त्याच्याकडे बी लक्ष जातं का नाही? नको नको म्हणते, आता नको नको, झालं जेवण, तृप्ती झाली, आता पोट भरलं, आता नको नको. त्याला असं बोलतोही, तो बोलताना जेवण विसरतो का? नाही. तशातलाच प्रकार. ज्ञानी पुरुष, विद्वान पुरुष जरी कर्म करत असलेला दिसला तरी पण बाधित वृत्तीनं ते तो कर्म करत असतो. मग त्याची जी प्रवृत्ती असते कशासाठी? तर विशेष आनंद मिळण्यासाठी, घेण्यासाठी. आता हा विशेष आनंद कुठे मिळतो हे आपल्याला एका परिच्छेदामध्ये सांगितलं होतं 2 दिवसाखाली. जिथे ती वृत्ती मनन करेल, श्रवण करेल किंवा निधिध्यासन करेल त्यावेळेस ती वृत्ती आत्मकार होते. एरवी सामान्य रूप असते, आहे का नाही? आपल्याला अनुभव आहे की आता जसं इथं आल्याच्या नंतर आपली वृत्ती होते, दुसरा विषय काय जाणत आहे का? आता आपण आपल्यालाच ती स्वरूपाला विशेष रूपानं जाणत आहे ना. आता वृत्ती विशेष रूपानं जाणते का नाही? आणि एरवी तेवढी होती का वृत्ती? है का नाही? मग अशी वृत्ती झाली की त्या वृत्तीमध्ये काय होतो? निजानंदाचा बोध होतो, आनंद उत्पन्न होतो आणि त्या आनंदामध्ये तो आसक्त होतो. त्या आनंदात असावा वाटतो त्याला तो आनंद, कारण इतर आनंदापेक्षा त्याला त्या आनंदाचं श्रेष्ठत्व कळालेलं आहे. त्या आनंदाचं श्रेष्ठत्व त्याला कळालेलं आहे म्हणून त्याला तेच असावं वाटतं. जसं सुरापान करणाऱ्याला दारू पेल्यावर जशी वृत्ती होते तशीच वृत्ती असा वाटते, त्याला तशीच वृत्ती असा वाटते. म्हणून तो काय करतो? त्याचं इकडचे प्रपंचातले सगळे कामं झाले की ती वृत्ती आणण्यासाठी सुरापान करायला कुठेही असू ते दुकान तिथं जात होतो. मग पाऊस पडू द्या, नदी आडवी असू द्या, किती किती पराकष्टाचं असू द्या, तिथं ते जाणार म्हणजे जाणार, आहे का नाही? कारण त्याला ते विशेष आनंद वाटतंय विषयामधला, आहे का नाही? त्याची जशी प्रवृत्ती होती तशी प्रवृत्ती विद्वानाची नाही होत, त्याच्यासारखी तशी आसक्ती नसते. असलं कुठं जवळपास असलं, कोणी चला म्हणलं, मग इथं बसूस तर तिथं बसायचं, इथं बसूस तर तिथं बसायचं ना. म्हणून तो कोणाच्या सोबत जातो एखाद्या वेळेस, आहे का नाही? आणि मग कुठे कीर्तनात बसलेलाही दिसतो आणि कुठे मनन करायलाही दिसतो, श्रवण करायला दिसतो, निधिध्यासन करायलाही दिसतो. हे कशामुळं करतो? तो विशेष आनंदामुळं करतो. तो नाही तर तसं नाही केल्यावर विशेष आनंद कसा मिळेल, आहे का नाही? म्हणून तो आनंदाच्या इच्छेने, जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने तो प्रवृत्त होतो. विधी म्हणून प्रवृत्त होत नाही. विधी म्हणून म्हणजे ते करावंच लागतंय अशानं तो प्रवृत्त होत नाही. वेदाची आज्ञा पालन केली तर मला जन्म मरण जे काय चुकवायचं आहे ते चुकणार नाही. जर श्रवणाला गेलो नाही, मनन नाही केलं तर माझं जन्म मरण टळणार नाही. आणि मग जन्म मरण नाही टळलं तर मला नरकाला जावं लागेल. म्हणून मला जन्म मरण संसार प्राप्त होईल असे हेतून तो जातो का? कारण त्यानं तर अगोदरच संसार निवृत्त झालेला आहे त्याचा, आहे का नाही? म्हणून त्याला कोणी नियम करू शकत नाही. या बुद्धीनं तो जो क्रिया करतो
ते कर्तव्य बुद्धीनं करत नाही, ते आपलं कामच आहे. हा, नाही केलं तर आपल्याला पाप लागन. आणि मग जे करतो तो करतो ह्या बुद्धीनं करत नाही, ह्या कर्तव्यानं बी करत नाही. त्याची तशी बुद्धीच नसती, तर आपल्याला हे करावंच लागतंय अशी त्याची बुद्धी होत नाही. विद्वानाला ती बुद्धीच नसते, विद्वानाला ती बुद्धीच नसते. केवळ आपल्या इच्छेने, तो स्वतःच्या इच्छेने मनन निधिध्यासन तो करतो, तो त्याच्या इच्छेने करतो. म्हणून ते कर्तव्य म्हणता येतं का त्याला? आता कर्तव्य कोणाच्या ठिकाणी? ज्याला मंदबोध झालेला आहे आणि तो श्रवणाला मनाला अगत्य करून जातो, आहे का नाही? आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर तो श्रवण ऐकतो आणि तसं सांगितलेलं तो चित्तामध्ये बांधून ठेवतो, तशी वृत्ती करायला तो प्रयत्न करतो. हे त्याचं कर्तव्य ना. पण तसं विद्वानाचं नसतं. कारण ज्यावेळेस तो श्रवण करतो का, त्याला त्याच्या अगोदर कळतं, इथं यांनी असं सांगायला पाहिजे, तिथं त्यांनी तसं सांगायला पाहिजे, आहे का नाही? त्याला अगोदरच कळतं. म्हणजे त्याला, ज्याला कळतं त्याला ऐकायची गरज आहे का? म्हणून तो उग जाऊन बसतो तिथं, उग काही कारण नसताना. केवळ आपल्या इच्छेने मनन निधिध्यासन करतो तो, म्हणून ते कर्तव्य त्याला नाही. या रीतीने दृढबोधवान किंवा मंदबोधवान कोणी असो, दृढबोधवान असो म्हणजे मुक्त असो, की बद्ध असो म्हणजे मुमुक्षु असो, या दोघांसही कर्म उपासना कर्तव्य नाही. कर्म उपासना मात्र ह्या दोघांलाही बी नाही. म्हणजेच मंदबोधवानालाही नाही आणि दृढबोधवानालाही नाही. तर मग कोणाला? मग जो अतिमंद आहे आणि भोगामध्ये आसक्त बरबटलेला आहे, त्याला कर्म उपासना ही सांगितलेली आहे. ज्ञानवानाला नाही. आता हे विद्वानाची जी काही स्थिती असते परमार्थातली, ती विद्वानाची स्थिती मुक्त दशेत असते. ती कशी असते? जीवनमुक्त असतो तो. जरी विधेयमुक्त नसला तरी जीवनमुक्त असतो तो. कारण त्याचं कृत्य सरले देखा, आगव्याची भूमिका सवे चाले, आहे का? मनावर जसं जिथं जायचंय तिथं तो जाईल ना, जिथं जायचंय तिथं जाईल. त्याला कोणी म्हणत नाही इथं जाऊ नका, तिथं जाऊ नका. त्याला इच्छा होईल तिथं जातो तो. कारण त्याची ती समाधी असते. तो समाधी अवस्थेतच काय करतो? कुठेही जातो. मग त्या ठिकाणी गेल्यावर आपला अपमान होईल का मान वाढेल याचाही तो विचार करत नाही, आहे का नाही? तिथे गेल्याच्या नंतर आसन मिळेल का न मिळेल याचाही विचार करत नाही. आसनावर बसविलं तरी तो गर्वाने फुगत नाही आणि खाली बसविलं जमिनीवर तरी तो अपमानानं हिरमुसला होत नाही. म्हणजे त्याला मान आणि अपमान हे राहिलेले नसतात. मान अपमानातीत झालेला असतो तो. कशामुळं? कारण त्याला आत्मज्ञान झालेलं असतं आणि आत्मज्ञानामध्ये हे सर्व बाकीचे व्यवहार, परमार्थ, व्यवहार म्हणजे प्रपंच, परमार्थ करणं हे सर्व मिथ्या झालेलं असतं. म्हणून तर त्याला विद्वान म्हणते. तर ज्ञानी म्हणजे काय? ज्ञानी आत्म्याचं ज्याला ज्ञान झालंय. कोणतं? मी आत्मवान आहे, मी ब्रह्मरूप आहे, असं त्याला निसंशय ज्ञान झालेलं असतं.
आता तशा पुरुषाची वृत्ती ही कशी असते तसं झाल्याशिवाय कळन का? आपण तसं झाल्याशिवाय मग मुक्ताची अवस्था मुक्ताची जाणे है की नाही? मुक्ताची स्थिती मुक्तच जाणतो. म्हणून मुक्ताची स्थिती अनुभवायची असेल तर मुक्तच व्हावं लागतं, है की नाही? आता हे कसं आहे, मुक्त मंद जिज्ञासू साधक मुमुक्षू वेदांत शास्त्रानं ह्या अवस्था सांगितल्यात, अधिकार सांगितलेत. अमुकला ज्ञानाची इच्छा आहे पण भोगामध्ये इच्छा आहे, मंद जिज्ञासू आहे का नाही? आणि दृढ त्याला त्याच्या वाचून दुसरं आत्मज्ञाना वाचून दुसरं काही नाही, तो दृढ झाला आहे का नाही? आणि मग काही त्याला एखाद्याला आत्मा जाणण्याची तीव्र इच्छा आहे पण भोग सुटत नाही. आत्मा जाणण्याची तीव्र इच्छा झाली पण भोग सुटत नाही. मग असा साधक जो आहे, ती वृत्ती कशी म्हणजे भोगात विरममान आहे आणि ज्ञानाची इच्छाही करायला आहे, तो साधक झाला. मग आता काही असे वेदांत संप्रदायामध्ये असे प्रकार केलेले आहेत अधिकाराचे. म्हणजे हे जे घर आहे वेदांत शास्त्राचं, जे काही हे घर आहे, ह्या घरामध्ये कसं आहे, कोणी सासा आहेत, कोणी सुना आहेत, कोणी लेक आहेत, लेकी आहेत. म्हणजेच हे जसं आपल्या घरामध्ये सगळं असतं तसं ह्या संप्रदायाच्या, वारकरी संप्रदायाच्या, वेदांत संप्रदायाच्या घरामध्ये सुद्धा असेच आहेत. कोणी सासा झालेत तर कोणी सुना राहिले, सुना म्हणून येत. काही काही सासा झालेत आणि काही सुना येतात. कोणी लेकी येतात, कोणी लेकी येतात, कोणी सुना ह्या गरोदर येतात, काही काही सुना गरोदर येतात आणि काही काही प्रसूती झाल्या. त्यांना बोध नावाचा पुत्रही झालाय. त्यांना हे कुटुंब कळावं बरं का. असं संप्रदायामध्ये कोणी सुना कोणी लेकी असं भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि अशा या संप्रदायामध्ये आपण कुठे आहोत, आपण कोण आहोत, आपण सासू आहोत का, का आपण सून आहोत, का आपण ननंद आहोत, आपण ननंद आहेत का, आपण सुनायता का, आपण लेक आहेत का, आपण गरोदर सुन आहेत, असे प्रकार पडत येतात अधिकारानुसार. कुटुंबामध्ये का म्हणून तसे अधिकार पडलेत, तसेच इकडे पण अधिकार आहेत, आहे का नाही? मग काही काही त्या घरी पाहुणा आलेला असतो, तसे वेदांतामध्ये काही पाहुणे येऊही जातात. वेदांत शास्त्रामध्ये काही पाहुणे येतात आणि जातातही. मग आता आपण त्यांच्याबद्दल काय दुःख करीत बसायचंय का? त्याला त्याचं दुःख नाही, त्याची त्याला नाही, तर आपण करायचं का? पण हळहळ वाटते, हळहळ
थोडीशी हळहळ वाटते. कामून तर घेता घेता खाता 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 एखाद्या बैलाला वैरण खालाय, कामावून आलाय आणि वैरण खायलाय. नेटकंच वैरण खायला लागला आणि मालकानं काम सांगितलं, गाड्यानं ते बैल वैरण खाता खाता काढावा आणि आवताला लावावा. मग त्यावेळेस तिथं ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे, सात्विक आहे, सत्वगुणी आहे, तशा अंतःकरणावाल्यानं तसा जो विषय जर पाहिला तर त्याला काय होतंय, थोडीशी खंत वाटती. खाता खाता खाऊ, आताच खाऊ लागलो, काम करून आला होता आणि लगेच मालक आला आणि डमणीला झोपलं आणि नेला. काय म्हणत असन तो जीव. हा म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याला काय वाटतंय, म्हणजे लागला होता ना इकडं आनंदाच्या धाग्याला तो जुटू लागला ना, जुटता जुटता तुटलं, आहे का नाही. आता नंतर त्याच्या प्रारब्धानुसार त्याची गाठ कुठंतरी पडन, आणखी त्याला होईल. शिवताना जसा दोरा तुटल्यावर पुन्हा तो शिवणारा त्याला गाठ मारून पुन्हा अजून शिवतोच की, आहे का नाही. तसं होईल त्याचं. पण आपण त्याची खंत काय म्हणून करायची, त्याचं प्रारब्ध तसं आहे ना, आहे का नाही. म्हणून हा वेदांत संप्रदायाचा जो काही अधिकाराचा विचार जो आहे तो असा सांगितलाय. कारण जसे घरामध्ये नाना प्रकारचे काय असते तर अधिकारानं माणसं असते. आता ननंद भावजाईला काम सांगते, आहे का नाही. आणि तिचं त्या ठिकाणी ननंद काय करते, वर्चस्व दाखविते. कारण ती आधीपासून त्या घरात असते आणि तिची भावजाई मागून आलेली असती ना, नवीन असती, म्हणून ती तिचं ऐकते. पण ननंद तिला जाच करते. तसे काही काही अगोदरचेच ऐकणारे नवीन ऐकणाऱ्याला जाच करते. जे जाच करतेत का ते ननंद म्हणायचं. पण त्या ननंदाला वाटायला पाहिजे आपण जास्त दिवसाचे नाहीत, आपल्याला जाचच, आपण इथं राहणारे नाहीतच, आपण कशाला जाच करा. ही तशी बुद्धी नसते, म्हणून ती ननंद, आहे का ना. मग ननंद भावजाईला बोलणारी असते, आहे का नाही. आणि ती ननंद सासूचं ऐकणारी असते आणि नंदाचंही ऐकणारी असते, आहे का नाही. आणि सासूपणा गाजविती असते सुनावर. तसे काही काही सासा जे झाले तर, जे परमार्थात सासा झाले तर ते अधिकारही गाजविते तर, आहे का नाही. पण सासाला बी सासू असती बरं का, सासूला बी हे सासूने इसरून ना. काही काही सासायला बी सासा आहेत ना, अजून बी येत ना. आता आमची सास, आम्हाला सासू बी नाही आणि सासूची सासू बी नाही. आम्हाला कुठे सासू बी नाही आणि सासूची सासू बी नाही ना. पण जोपर्यंत सासू होती तोपर्यंत काय वाटत नव्हतं, कारण सगळा कारभार तिच्यावर स्वतःला अवलंबून, आहे का नाही. एकदा काह्याच तरी कार्यक्रम होता मानवतला, तिथं त्याला जेवायला आमंत्रण दिलं होतं आणि आपले सोयरेच होते ते, म्हणून आम्हाला बी होतं. आम्ही तिथं गेलो, गुरुजी तिथं दिसायले तर म्हणलं यायला बी सांगितलं, कारण ते सर्वांना येत होतं गुरुजीच्या. आणि त्या दिवशी गुरुवार होता, आणि मग ते गुरुवार होता तर मग ते मी जेवायला गेलो ना. मग गुरुजी म्हणले काहून बसले नाही जेवायला. म्हणलं गुरुवार असतंय गुरुजी. म्हणले सोडा. नाही म्हणलं गुरुवार असतंय कसा.
अहो मी म्हणायलो ना तुम्हाला सोडा. हा नाही पण गुरुवार, हा म्हणले कवर करायचे तो गुरुवार तुम्हाला, तुम्हाला मी म्हणायलो ना म्हणले सोडा. आता आता याच्या पुढं काय म्हणजे, तरी पण कळा नाही गेलं. ते म्हणाले सोडा. तेनच बसविलं जेवायला आणि तेनच मला म्हणले आता साधना पूर्ण झाली, आता गुरुवार करायची काय आवश्यकता नाही, आता ज्ञानाच्या पाठीमागे लागा. ज्ञान कसं प्राप्त होईल याची चिंता करा. उपासना झाली, अंतःकरण शुद्ध झालंय, आता ज्ञानाच्या पाठीमागे लागा. तेनच गुरुवार बंद करायला लावले. म्हणजे अशा काही सासा असतात, काही सासा अशा असतात, जर एखादी सून काम करीत असेल तर तिला म्हणते राहू दे मी करते, नाही पुन्हा कर. पण एखादी सासू अशी असते, ती जेवत असली तरी म्हणते तितकं करून खाल्लं असतंस तर काही मैली नसतीस, गिळायचंच बरं पडत तुला, असं म्हणली नसती सासू. काय असे बी सास आहेत ना. पण संप्रदायातल्या ज्या सासा असतात का, त्या तशा व्यवहारातल्या साशासारख्या दयाळू असतात त्या तसं. कारण हित देऊनी वाढविती, श्रुती परोती नाही माऊली जगा. तिच्यासारखी जगात आईच नाही. श्रुतीसारखी म्हणजे वेदासारखी माऊली दुसरी जगात माय सुद्धा माय नाही ठरत त्यांच्या पुढं, श्रुती पुढं, है का नाही. आणि परमार्थातल्या सासूला श्रुती अवगत असते, म्हणजे ते श्रुतीच झालेले असतात ना. चालती बोलती श्रुती ना, गुरुजी म्हणजे चालती बोलती श्रुती असते. आणि मग ते दयाळूपणा हा कधीच टाकून देत नाहीत. दयाळूपणा असतो त्यांच्या ठिकाणी. आणि ह्या इतर सासामध्ये व्यवहारातल्या अजिबात दयाळूपणा नसतो सुनाविषयी. असं हे अधिकार भेदाचं वर्णन आहे. म्हणजे व्यवहार प्रपंचामध्ये जसे अधिकार भेदानं मनुष्य असतात, कुटुंबामध्ये अधिकार भेदानं सगळे संघ जेवतात का, नाही. म्हणजे काही काहीचा अधिकार कमी आहे, काहीचा अधिकार जास्त आहे. तसंच इथं काहीचा अधिकार कमी आहे, काहीचा अधिकार पूर्ण झालेला आहे. मग ज्याचा अधिकार पूर्ण झाला त्याला कर्म उपासनाची गरज आहे का? आणि ज्याचा अधिकार कमी आहे त्याला कर्म उपासनाची गरज आहे का? त्याने अधिकार वाढविण्यासाठी ज्ञानच घ्यावं, कर्म उपासनाची काय गरज आहे असं सांगायला. मग कर्म उपासना सांगितली कोणी, कोणाला सांगितली? एकदम जो नास्तिक म्हणजे देवच मानित नाही, ज्याला परमात्म्याचा आणि त्याचा कधीच विचाराचा संबंध आलाच नाही, विचाराचा निस्त्या देव आहे का नाही, अशाला कर्म उपासना वेदाने सांगितलेले आहे. बरोबर केलेली. आता तिसरा, ज्यास बोध नाही, बोधच नाही. म्हणजे कोणता बोध? आत्मबोध. आत्मा जाणण्याची मात्र तीव्र इच्छा आहे. आत्मज्ञान झालं नाही म्हणजे बोध झाला नाही, पण तो बोध होण्याची, आत्मा जाणण्याची त्याला तळमळ आहे. आणि भोगाची तळमळ नाही, भोगाविषयी आसक्ती नाही. मग त्याचे अंतःकरण शुद्ध म्हणायचं का नाही? त्याचं अंतःकरण शुद्ध झालंय. मग तो उत्तम जिज्ञासूच म्हणावं का नाही? त्याला उत्तम अधिकारी येते का म्हणून उत्तम म्हणायचं? कारण त्याची इच्छा काय? बलवत्तर ब्रह्म जाणण्याची आहे, आत्मा जाणण्याची आहे, आणि भोगाविषयी तिरस्कार भाव नाही त्याची, म्हणून तो उत्तम जिज्ञासूच आहे ना. मग त्याने बोधाकरता काय करायला पाहिजे? श्रवणाधिकच साधनं करायला पाहिजे. कर्म उपासना त्यानं बी करू नये. म्हणजे हा कोण? जिज्ञासू.
म्हणजेच भोगाविषयी अजिबात त्याचं लक्ष नाही, भोगात लक्ष नाही. मग लक्ष कशात आहे? बोधाकड, आत्मज्ञानाकड. मग त्यालाच तर जिज्ञासू म्हणतात. मग त्या जिज्ञासूला श्रवणा वाचून दुसरं काय आहे का साधन? म्हणून त्यानं सतत श्रवण करावं लागतं. तो श्रवणच करील ना. मग कर्म उपासना कशी करील तो? त्याला काय जाणून घ्यायचंय? आत्मा जाणून घ्यायचाय. आणि मग कर्म उपासनेने थोडाच आत्मा जाणता येतो. कर्म उपासनेचं फळ काय आहे? अंतःकरण शुद्धी आहे. आणि त्याचं तर अंतःकरण शुद्ध झालेलंच आहे. मग त्याची प्रवृत्ती कर्म उपासनेमध्ये कशी लागल? मग असा जरी जिज्ञासू असला तर त्यानं श्रवणच करावं, मननच करावं. त्या कर्म उपासनेच्या फंद्यात पडू नये, कर्म उपासना करू नये. कारण कर्म उपासनेचे फल अंतःकरण शुद्धी आणि निश्चलता हे त्यास प्राप्त झालेलंच आहे ना. आणि डबल जर रांगीला लागला, जर डबल रांगीला लागला, डबल प्रसाद घेतला, तर त्या ठिकाणी दोनदा प्रसाद घेतलेलं पाप लागत आहे म्हणते. तर दोनदा प्रसाद घेतलेलं पाप लागत आहे ना. मग तसं एखादा कर्म उपासना जर करू लागला अंतःकरण शुद्ध होऊनही, मग त्याला पाप नाही का लागायचं? आता त्यानं पाप उत्पत्ती नाही व्हायची, पण याचं आयुष्याचं वाटोळं होईल ना. डबल प्रसाद घातल्यानं पाप नाही लागायचं, पण नामुष्की जाईन ना, है का नाही? पण ज्याची अंतःकरण शुद्धी झाली आणि नंतरही सत्कर्म उपासना करायतला आहे, म्हणजेच त्याचं अंतःकरण शुद्ध झालंच नाही म्हणायचं. मग त्यानं कवर करावं. जर त्याला शास्त्राचा विषय कळू लागला की मग त्याला म्हणायचं आपलं अंतःकरण शुद्ध झालंय, है का नाही? मग तसं झालं, कारण आपण आपलीच परीक्षा घ्यावी लागते. इथं परमार्थामध्ये आपण आपल्यालाच निहाळून घ्यावं लागतंय. आपण कुठवर आलोत आता? जसं वाटण एकच माणूस चालायला आहे, मग तो आपण आपल्याच मनाला बोलतो का नाही, आता किती गेलं मागण, किती राहिलंय पुढी. दुसरं कोणी संग नसले तो आपण आपल्यालाच बोलतो. तसं परमार्थामध्ये आपण आपणालाच संवाद करावा मनाला, की आता आपलं कुठपर्यंत आलंय, काय जाणून घ्यायचं राहिलंय आणि काय करायचं झालंय. आता जे झालंय ते करायचं का नाही, आणि करायचंच असेल तर कवर करायचं आणि कवा सोडून द्यायचं, हे आपण आपल्यालाच कळत आहे ना. कारण आपला अधिकार आपल्यालाच कळन, दुसऱ्याला कसा कळन? आपला अधिकार हे आपल्यालाच कळन ना, दुसऱ्याला कसं? कारण स्वसंवेद्य अवस्था आहे ती. अवस्था कशी येते? स्वसंवेद्य, म्हणजे आपण आपल्यालाच जाणता येते ती अवस्था आपली अवस्था. तुमची अवस्था मला कळणार नाही, माझी अवस्था तुम्हाला कळणार नाही, कारण अंतःकरण भिन्न आहेत. अंतःकरण भिन्न असल्यामुळे वृत्ती भिन्न आहे. जरी चैतन्य एक असलं, चैतन्यामध्ये व्यवहार नाही. चैतन्यामध्ये व्यवहार कुठे? आणि मग तुमचा अधिकार मला कसा कळेल, माझा अधिकार तुम्हाला कसा कळेल, आपला अधिकार दोघाचा तिसऱ्याला कसा कळेल? इथं अंतःकरण भिन्न आहे. म्हणून अधिकाराचं ज्ञान एकूण एकाच्या होत नाही. कितीही प्रयत्न करा, एखादा महात्मा संघ राहिला तर नाही कळू द्यायचं म्हणलं की नाहीच कळू देत. महात्म्याला सुद्धा महात्मा कळू देत नाही, नाहीच कळू द्यायचं म्हणल्यावर महात्म्याला महात्मा कळत नाही. आता महात्म्याला कुठे महात्मा कळत नसतंय का? महात्म्याला जीव कळत, पण महात्म्याला महात्मा कळत नाही. आम्हाला नाहीच कळू द्यायचं म्हणलं तर तो महात्मा काय करतोय? त्याचं बोलणं, त्याचं ऐकणं, म्हणजे जे ज्ञानेंद्रियाकडून व्यवहार घडतात का ते जीवासारखे करतंय. मग कसं कळण हो? महात्म्यानं जर जीवासारखेच कर्म केले त्याच्या समोर महात्म्या पुढे दुसऱ्या,
तर तो महात्मा काय म्हणेल, हे जीवच म्हणेल ना, महात्मा कसा म्हणेल त्याला? असे काही महात्मे चोरून राहणारे सुद्धा आहेत. जीवासारखे दाखवित येत, पण ते जीव नसतेत, ते जीवातीत झालेले असतात. फक्त माग दाखवित तिकडा. यालाच म्हणतात चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशेपण मिरवी आवडोनी. आता हे 3 प्रकारचे आपण हे प्रकार पाहिले. आता 4था जो प्रकार आहे, आणि त्याच्यामध्ये आणखी दुसरे 2 सांगितले, तेही पाहूत लगेच पुन्हा उद्या. आता तोपर्यंत थांबूत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.